नमस्कार। आज दिनांक 23 एप्रिल 2015। आजची तिथी वैशाख शुद्ध पंचमी, वार गुरुवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। क्रीडा शौकीनांचा क्रिकेट हा खेळ म्हणजे पैसा कमावण्याचं एक साधन झालंय। IPL मॅचेसवर रोजच कोट्यावधींचा सट्टा लागतोय। शहरासह गावखेड्यात या सट्टेबाजांचं जाळं पसरलं आहे। याविषयी माहिती असतानाही पोलीस मात्र कानाडोळा करत आहेत। IPL क्रिकेट मॅचेस सध्या धडाक्याने सुरू आहेत, परंतु यामध्ये खेळ कमी व पैसा कमावण्यासाठी सट्टा जास्त असा प्रकार आहे। क्रिकेट शौकीनांच्या भावनेची कदर न करता सट्ट्याचा कौल जिकडे त्यावर सामन्यातील हारजीत अवलंबून असते। त्यासाठीच हे 2020चं प्रयोजन असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। शहरासह ग्रामीणमध्येही सट्टेबाजांनी जाळं पसरलं आहे। सट्टेबाजांचे हाय प्रोफाईल अड्डे आहेत। जवाहर गेट, मसानगंज, साईनगर, पठाण चौक, वलगाव रोड या ठिकाणी रोजच लाखोंचा सट्टा IPL वर खेळला जातोय। परतवाडा, नेर, आकोट या तहसील स्तरीय गावात व गावखेड्यात जुगार खेळला जातोय। फोनवरूनच हा सट्टे बाजार चालतो। पैसे मिळवण्याचं साधन भलेही कोणतं असो, अवैध असो, तो मिळवण्याशी मतलब असा हा सट्टा आहे। पोलीस यावर कोणतीही कारवाई करत नाहीत। या सट्टेबाजांना कुठलीही कशाचीही भीती नाही। चौकाचौकात सट्ट्याचे भाव किती कसे याची राजरोस चर्चा चालते, हा याचा सबळ पुरावा आहे। चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूर येथे बुधवारी सिलेंडरचा स्फोट झाला। या आगीत झोपड्या व बकऱ्या स्वाहा झाल्या आहेत। झोपड्यांमधील अन्नधान्यासह वस्तू, भांडी कुंडी, अंथरूण पांघरूण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूर येथे जणू अग्नीचा प्रकोप झाला। झोपड्या, बकऱ्या व वस्तू असा सारा संसारच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। बुधवारी रात्री चुलीतील निखाऱ्याने सिलेंडरच्या नळीला छिद्र पडलं व सिलेंडरचा स्फोट झाला। सिलेंडरच्या स्फोटाने लागलेल्या आगीत झोपड्यांची राख रांगोळी झाली। अन्नधान्य, अंथरूण पांघरूण, भांडी कुंडी व 5 बकऱ्या या आगीत स्वाहा झाल्या। शकुंतला केशव ठाकरे नामक महिलेच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला होता व पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं। 10 ते 12 लाखांचं नुकसान या आगीत झाल्याची माहिती आहे। सिटी न्यूजच्या सूचनेवरून अग्निशामक दल येथे पोहोचलं, मात्र तोपर्यंत सारीच राख रांगोळी झाली होती। सिटी न्यूजच्या सूचनेवरून तहसीलदार माळवी यांनीही येथे भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींसाठी 22 एप्रिलला मतदान घेण्यात आलं। 23 एप्रिलला तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली। चोख बंदोबस्तात ही मतमोजणी झाली। विजयी उमेदवारांनी निकाल कळताच जल्लोष केला। ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून गुरुवारी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली। मतमोजणी दरम्यान उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती। निवडणुकीत विजय मिळवलेल्या उमेदवारांनी जल्लोष केला।
जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली, ज्यामध्ये सेना भाजपकडे मतदारांचा कौल दिसून आला. जवळा शहापूर येथे शिवसेनेच्या पूर्ण पॅनेलनेच विजय मिळवला, तर सोनोरी येथे भाजपाच्या पॅनेलने बाजी मारली. शिरसगाव बंड येथे प्रहारचा गड मानला जातो, मात्र येथे प्रहारने आपटी खाल्ली. येथे काँग्रेसने झेंडा रोवला. निवडणुकीविषयी तहसीलदारांनी सिटी न्यूजला माहिती दिली. एकूण 46 ग्रामपंचायती आणि 3 पोट निवडणूक असे एकूण 49 ग्रामपंचायत निवडणूक होत्या. त्यापैकी 6 ग्रामपंचायतीमध्ये अविरोध निवडून आलेले सदस्य आहेत. त्यामुळे आणि 1 पोट निवडणुकीमध्ये अविरोध सदस्य निवडून आलेला आहे. आता त्यापैकी 41 ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही घेतलेली आहे. 22 तारखेला पोल झालेला आहे, मतदान, आणि आज सकाळपासून त्याची काउंटिंग होती. 10 वाजतापासून 2 वाजता आमची काउंटिंग संपली. काउंटिंगमध्ये आम्ही एकूण 857 उमेदवारांपैकी 822 उमेदवार आम्हाला नेमायचे होते. त्याची पूर्णपणे व्यवस्थितरित्या आमची काउंटिंग संपलेली आहे. 10 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मतमोजणी पार पाडलेली. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. आंब्याची विक्री वाढवण्यासाठी कार्बाइडने आंबे पिकवले जातात. नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणारे हे आंबे कार्बाइडने पिकवण्यावर बंदी आहे. मात्र असं असतानाही सर्रास कृत्रिमरित्या आंबे पिकवले जातात. अन्न व औषध प्रशासनाने हे आंबे नष्ट केले. आंब्याची जास्त विक्री व्हावी यासाठी कार्बाइडने कृत्रिमरित्या आंबे पिकवले जातात. हे आंबे आरोग्यासाठी घातक असल्याने कार्बाइडने आंबे पिकवण्यावर प्रतिबंध घालण्यात आलाय. मात्र तरीही सर्रास कृत्रिमरित्या आंबे पिकवले जातात. यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. फळ बाजारातील कार्बाइडने पिकवलेले आंबे नष्ट करण्यात आले. उपायुक्त वाणे व सहाय्यक आयुक्त देशपांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कार्बाइड गॅस किंवा कॅल्शियम कार्बाइडचा वापर जो आहे तो आरोग्यासाठी अपायकारक असल्याने अन्न सुरक्षा व मानवी कायद्याअंतर्गत त्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आणि या गुन्ह्यासाठी 6 वर्ष तुरुंगवास आणि 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. आज त्या दृष्टीने आम्ही विशेष मोहीम राबवून माझे सहकारी जयंत वाणे, श्री फरीद सिद्दीकी, दक्षता व राजेश यादव यांच्या समेत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे फळ विक्रेत्यांची जी गोदाम आहेत त्या गोदामांची तपासणी केली असता श्री महेश कुमार बानोमल, दुकान नंबर 70 इथे आम्हाला फळ पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आम्ही 306 किलो आंबे ज्याची किंमत 7,650 रुपये आहे तो साठा आम्ही जप्त केलेला आहे. कॅल्शियम कार्बाइड आणि आंब्याची 2 नमुने आम्ही घेतलेली आहेत. ते विश्लेषणासाठी पाठवणार आहोत आणि विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल. आणि तो जो जप्त करण्यात आलेला जो साठा होता तो नष्ट करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील रखडलेली विकास कामं पुढे नेण्यासाठी दिल्लीत बैठक झाली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चा केली. अमरावतीच्या विकासाला आता गती मिळणार असून मिसाईल कारखाना, वॅगन फॅक्टरी, विमानतळ, टेक्सटाईल मिल संबंधित विकास कामांना गती देण्यात येते आहे. या संदर्भात दिल्लीत बैठक घेण्यात आली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी चर्चा केली. रामपुरी कॅम्प झोन क्रमांक 1च्या सभापती म्हणून लुबना तन्वीर नवाब यांची निवड झाली आहे. त्यांचा पदग्रहण समारोह रामपुरी कॅम्प येथे घेण्यात आला. रामपुरी कॅम्प झोन क्रमांक 1च्या सभापती लुबना तन्वीर नवाब यांचा पदग्रहण समारोह रामपुरी कॅम्प येथे घेण्यात आला.
माजी आमदार रावसाहेब शेखावत, सदन नेता बबलू शेखावत यांच्यासह नगरसेवक व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते। मैं कोशिश करूँगी, मेरा फुल कोऑपरेशन रहेगा। अगर यहाँ के जोन के वालखड़े साहब और उनके ऑफिसर अगर मेरे साथ में कोऑपरेशन देंगे तो मैं इस पूरे 10 प्रभागों में विकास लाने की कोशिश करूँगा। मुझे पूरा विश्वास है कि वो इस पद को पूरा न्याय देंगी। काबिल है, आप पढ़ी लिखी है और पहले भी आपने काफी सारा काम किया है। माजी आमदार रावसाहेब शेखावत एका पदग्रहण समारोहाला उपस्थित होते। या समारोहात बोलताना त्यांनी भाजपवर शरसंधान केलं। काँग्रेसच्या राज्यात विकास कामांसाठी जास्त निधी मिळाला। जब कांग्रेस पार्टी का शासन था तब काफी फंड अमरावती को मिला, ये अमरावती के लोग जानते हैं। और आज भी वो सारे विकास के काम अभी भी वही चले आ रहे हैं। मेरा कहना आज के इस मीटिंग में ये कहना चाहूँगा कि सभी कांग्रेस के नगर सेवकों की जिम्मेदारी है कि आया हुआ फंड का काम अच्छे ढंग से, बढ़िया ढंग से हो जाए और हमको लोगों तक पहुंचना है। ये बात सही है कि चुनाव में मेरी हार हुई, लेकिन उसके कारण चुनाव के समय एक ऐसा माहौल बन गया था जो बिल्कुल बीजेपी का माहौल, लोगों को, जनता को लगा कि बहुत सारा बीजेपी को वोट देने से बहुत समाज का, गरीबों का फायदा होगा। लेकिन अभी हम टीवी पे देख रहे हैं कि क्या हो रहा है। ये सरकार उद्योगपतियों की, इंडस्ट्रियलिस्ट लोगों को ज़मीनें देना और लैंड कैसे क्या किसानों की ज़मीनें दी जाए उस पर ज़्यादा ध्यान दिया जा रहा है। ये डिबेट हम आए दिन रोज़, जब से हमारे युवा नेता राहुल जी आए हैं तब से हम रोज़ टीवी पे इस बात कर रहे हैं। और कांग्रेस का हमेशा ये ध्यान रहा कि गरीब की तरफ दुर्लक्ष्य ना किया जाए। तो लोगों की भी बात ये धीरे धीरे समझ में आ रही है। मेरा यही अनुरोध है कि जो और जब हमें आदेश पार्टी से मिलेगा तब तक हम काम करेंगे और सड़क पर उतरने के लिए हर कांग्रेसी तैयार रहेगा। काँग्रेसची साथ गरिबांना असून त्यांच्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचं ते म्हणाले। कोई इम्पोर्टेंट पार्टी का प्रोग्राम हो, कार्यक्रम हो, लोगों के बीच में मेरी उपस्थिति अवश्य रहेगी। फिलहाल कुछ समय गया क्योंकि लोगों को समय भी देना चाहिए। ये आई हुई नई सरकार को जज करने की, लेकिन हम लोगों के बीच रहेंगे, बराबर से रहेंगे। और आगे आने वाले समय में मैं हमारे सभी नगर सेवकों को, कांग्रेसियों को और आए हुए आप सभी को कहना चाहता हूँ कि पार्टी को जरूर सेटबैक मिला है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि पार्टी खत्म हो चुकी। पार्टी फिर से उभरेगी और फिर से नई ताकत के साथ सामने आएगी। मौलापुरा येथील प्रायमरी उर्दू शाळेचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे। हे अवैध बांधकाम तोडण्यात यावं, तसंच चपराशीपुरातील निकृष्ट बांधकामाची चौकशी व्हावी अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे। मौलापुरा येथील दर्ग्यासमोरील सालेहा प्री प्रायमरी उर्दू शाळेचं 4 माळ्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय। हे बांधकाम तोडण्याची मागणीचं निवेदन मौलापुरा वासियांनी दिलं। तसंच प्रभाग क्रमांक 14 चपराशीपुरा येथील पेव्हिंग ब्लॉकचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे, त्याची चौकशी करण्याचंही निवेदन देण्यात आलं। मनपा उपायुक्तांनी हे निवेदन स्वीकारून चौकशीचं आश्वासन दिलं आहे। महानगरपालिका में उपायुक्त साहब, भावकर साहब से सबसे पहले पेइंग ब्लॉक बैठा है चपरासीपुरा कम्मू भाई टेलर, इनके HDFC बैंक के पास से तो शिव मेडिकल ये तक की उस पेइंग ब्लॉक के भ्रष्टाचार, जो इसमें भ्रष्टाचार हुआ उसके सिलसिले में आज उपायुक्त साहब से मुलाकात की। इससे पहले कंप्लेंट किए। संबंधित भ्रष्टाचार के विषय में कोई भी कार्रवाई नहीं हो रही थी, लेकिन हमारा बोलना यह है कि जो भ्रष्टाचार हुआ, जनता का जो पैसा है, जनता के हक का जो पैसा है, वार्ड विकास नीति जो है वो जनता के हक में लगाना चाहिए और जनता के हक में ये निधि खर्चा होना चाहिए, ना बल्कि किसी राजनीतिक दबाव में आकर के या राजनेताओं के बोलने पर किसी भी प्लाट धारक, निजी प्लाट धारकों को उसमें पेइंग ब्लॉक बैठाना नहीं चाहिए। जब हमारे उद्यान में आया तो कर्तव्य दक्ष नागरिक होने के नाते और अमरावती जन विकास संगठन के
बैनर के नीचे सामाजिक कार्य को लेकर के हमने वो कंप्लेंट किया और कंप्लेंट में लिखा है कि महानगर पालिका के जो ठेकेदार उसका बिल न दिया जाए, संबंधित इंजीनियर पर फौजदारी कार्रवाई की जाए, उसको निलंबित किया जाए। इस एवज के अंदर में माननीय उपायुक्त साहब से आज मिला गया, बार बार पाठपुरावा किया गया, तो उन्होंने आज आदेश किया है कि संबंधित पेइंग ब्लॉक भ्रष्टाचार की और जहाँ भी उस जुडिशियल में संबंधित अधिक इंजीनियर ने काम किया होगा, बोगसगिरी का पेइंग ब्लॉक था, उसकी चौकशी होगी, शहर अभियंता उसकी चौकशी करेंगे। नुकताच गोवंश हत्याबंदी कायदा लागू झालाय। या निमित्ताने गोवंशाचे शेती व शेतकऱ्यांना असलेल्या वरदानाबद्दल झिरो बजेट शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांनी माहिती दिली आहे। पशुधन बचाव समितीतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। अभी पशुधन बचाव समितीच्या माध्यमातून जी इथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याचा विषय होता की भारत सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने जो कायदा पास केला, गोवध बंदी कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा, तर त्याविषयी उलटसुलट चर्चा सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे की मग भाकड गाईचं काय, शेतकरी तो कसा पोषू शकणार आहे आणि हे भाकडमध्ये शेतकरी अडचणीत येईल, शेतकऱ्यांच्या संघटनांनी तर अगदी विरोधात प्रचार चालू केलेला आहे। याच्यावर उत्तर देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि मी सांगतो की कोणतीही भाकड गाय माझ्या प्रयोगानुसार सगळ्यात उत्तम शेतीसाठी जर असेल तर भाकड गाईचं शेण आणि गोमूत्र आहे, कारण दुधाकडे जी तिची ऊर्जा खर्च व्हायची असते ती वाचते आणि तिच्या जनांनाकडे जी ऊर्जा खर्च होत असते ती वाचते आणि सगळी ती वाचलेली ऊर्जा शेणमूत्रामध्ये वळल्या जाते। तिचं शेणमूत्र अतिशय उत्तम असतं शेतीसाठी, माझ्या प्रयोगातून दिसून आलं आहे देवबळी आधारित शेतीमध्ये, आणि म्हणून देशी गाय भाकड नाही आहे। दुसरी गोष्ट एक मुद्दाम सांगायचं आहे की देशी गायला आपण वाळलेला चारा जितका खाऊ घातला तेवढ्याच प्रमाणात 48 तासानंतर शेण आणि मूत्राच्या माध्यमातून बाहेर निघते आणि जे शेण बाहेर पडतं ते तर दिव्य अमृत असतं, कारण 1 ग्रॅम शेणामध्ये 300 कोटी उपयुक्त जीवाणू असतात, म्हणजे ते बोनस असतात। म्हणून देशी गाय कधी भारी होत नाही। मी तर म्हणतो भाकड गाई ह्या शेतीसाठी सर्वोत्तम गायी आहेत आज, आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रात अद्यापही गाय प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे। म्हणून देशी गायवर आधारित झिरो बजेट आध्यात्मिक शेतीच्या माध्यमातून आपण शेतीला वाचू शकतो, पर्यावरणाला वाचू शकतो आणि शेतकऱ्यांची आत्महत्या नक्कीच वाचू शकतो। मला वाटते याच विषयावर आज इथे अमरावती बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या व लग्न सराईमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे। शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या व लग्न सराईमुळे बस स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी आहे। शाळेला सुट्ट्या लागल्याने मामाच्या गावाला आईबाबांसोबत जाण्याची घाई बच्चे कंपनीला आहे, तर लग्न सराई असल्याने गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकात तुफान गर्दी दिसून येते, तर बसेस खचाखच भरत आहेत। यंदा मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षाही कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अल निनोच्या प्रभावाने मान्सून धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम म्हणजे अवर्षण असू शकते, तर त्याच्याच प्रभावाने ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरण, पावसाचे थेंब व दुसरीकडे उन्हाळा कडक अशी परिस्थिती आहे। यंदाही दुष्काळ पडणार अशी 33% शक्यता वर्तवली जाते। 28% सामान्य मान्सून बरसण्याचे अंदाज आहेत। सध्या ऐन उन्हाळा सुरू आहे, मात्र भर एप्रिलच्या शेवटी ढगाळ वातावरण, पावसाचे थेंब असं पावसाळ्यासारखं वातावरण आहे, तर दुसरीकडे उन्हाचा कडाका जाणवतोय। उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत चढलाय। पावसाळ्यात अनावृष्टी व उन्हाळ्यात अकाली पाऊस अशा ऋतुचक्राचा संबंध हवामान तज्ज्ञ अल निनो या प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाहाशी जोडतात। यावर्षी तो पुन्हा प्रगटणार आहे। प्रशांत महासागरात पूर्वेला इक्वेडोर आणि पेरू या देशांच्या दरम्यान समुद्रात हा प्रवाह आहे। त्याचा दृश्य परिणाम म्हणजे दक्षिण अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर ढग निर्माण होऊन मुसळधार वृष्टी झाली। त्याचवेळी दुसऱ्या टोकाला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या पट्ट्यात दुष्काळाची स्थिती उद्भवली आणि याचा परिणाम झिरपत भारतावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। म्हणजे भारताजवळच्या पट्ट्यात कमी पाऊस पडला तर भारतातही मान्सून यथातथाच राहील असा हा धोक्याचा इशारा आहे। गेल्या वर्षी हा प्रवाह नव्हता, तर
तरीही भारतात दुष्काळ पडला. म्हणजे या प्रवाहाचा भारतीय मान्सूनशी संबंध हवा तसा जोडला जाऊ शकतो. तरीही अल निनोचं प्रगटणं ही गोष्ट प्रत्येकाच्या पोटात गोळा आणणारीच आहे. एक दुष्काळी वर्ष संपत आल्याने नव्या मान्सूनच्या आशा असतानाच हे संकेत शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारे आहेत. पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांची पदोन्नती होऊन स्थानांतर झालंय. त्यांनी आपला पदभार डीसीपींकडे सोपवून गुरुवारी ते नवीन जागेवर रुजू होण्यासाठी निघाले आहेत. अमरावतीहून त्यांनी प्रस्थान केलं आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांचं स्थानांतर झालंय. शिवाय पदोन्नतीही झाली आहे. मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक असल्याने आचारसंहितेदरम्यान ते पद सोडू शकत नव्हते. आता निवडणूक आटोपल्याने त्यांनी डीसीपींकडे पदभार सोपवला असून प्रस्थान केलं आहे. पुणे येथे एसआरपीएफचे आयजी म्हणून त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. वसंत चौकातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सव राजगोपुरम प्रतिष्ठा महाकुंभाभिषेकम निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. मंगलवाद्यांच्या गजरात पंडितांच्या मंत्रोच्चारांच्या घोषात शोभायात्रेला सुरुवात झाली. गोविंदा गोविंदाच्या जय जयकाराने नगरी दुमदुमली. मोठ्या संख्येनं आबालवृद्ध या शोभायात्रेत सहभागी होते. भाविकांनी गोविंदाचा रथ ओढला. वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन चक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.